नमस्कार, रेसिपीज विथ तारामध्ये तुमचे सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण नवरात्री स्पेशल साबुदाणा बर्फी बनवणार आहोत. तुम्ही माझ्या अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करू रेसिपीला. तर याच्या रेसिपीसाठी मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. त्याच वाटीने पाऊण वाटी साखर घ्यायची आपल्याला, नाही तर मग 1 वाटी सुद्धा घेऊ शकता. इथे नाही बेसिकली कोकोनट घेतले, म्हणजे असेल तर वापरायचं, नाही वापरलं तरी चालेल. त्यानंतर बदामी बारीक कट करून घेतले आणि शेंगदाणे घेतले 2 चमचे, असे 2 चमचे तुपच घेतले आणि 2 चमचे मिल्क पावडर घेतली. मिल्क पावडर आणि खोबरं असेल तर टाकायचं, नाही टाकली तरी चालेल. आणि इथे या वाटीनं 3 वाटे दूध घेतलेले. इकडे मी पॅन गरम करून घेतला, त्यामध्ये ना आपण साबुदाणे शेंगदाणे ना थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊ. म्हणजे ते आपल्याला मिक्सरला दळायचे आहे ना, मग ते कडक झाले थोडे, मग बारीक पोळू तयार होऊन त्याच्यावर. तर साबुदाणे शेंगदाणे ना मी छान असे 2 ते 3 मिनिटं चांगले भाजून घेते, तुम्ही बघू शकता. आता हे थंड करून घेऊ आणि मग मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेऊ. आता गॅसवर ना जे आपण दूध घेतले ना ते उकळायला ठेवायचे. आपलं जोपर्यंत हे शेंगदाणे ते थंड होते तोपर्यंत ते चांगलं उकळून द्यायचं आहे आपल्याला. तर मी याची अशी पूड करून आणली, बघू शकता. अशी पूड तयार झाली. अशीच करायची, आपल्याला काही जास्त बारीक पण नाही झाली, अशी रवाळच पाहिजे. आता मी त्याच पॅनमध्ये ना 1 चमचा तूप घालून घेतले आणि त्यामध्ये आपण जे आता दळून आणले नाही पावडर करून घेतली साबुदाणा, ते घालून घ्यायची. या तुपावर ना छान अशी भाजून घ्यायची आपल्याला 2-1 मिनटं. परत साईडला आपलं दूध पण उकळते, त्यामध्ये आपण जी साखर घेतली ना ती साखर पण घालून घेऊ, म्हणजे साखर दूध उकळत राहील. आता हे साबुदाणे ते भाजून झाले. आपण यामध्ये जे खोबरं घेतले ते खोबरं घालायचे, बेसिक कोकण आणि बदाम टाकून पण थोडी अशी क्रिस्पी होते. आणि फक्त 1-2 मिनिटच आपल्याला त्याच्यावर करून घ्यायचं. त्यानंतर आपण यामध्ये मिल्क पावडर घेतली ना ती टाकून घेऊ. ती पण एकदम मिक्स करून घेऊ चांगलं, म्हणजे मिल्क पावडरचं आहे ना पुढे उठवायला नाही राहणार. ते भाजून झाले. आपण हे दूध आहे ना त्यामध्ये घालून घेऊ, थोडं करून घालायचं. नंतर सगळं टाकून ना एकदा मिक्स करून घ्यायचं आपल्याला. तर आता आपलं मिश्रण आहे ना चांगलं झालं. आता त्यामध्ये आपण परत ते थोडं तूप ठेवलं ना ते घालून घेणार आहे आणि तूप टाकून फिरून घ्यायचं. मिश्रण तयार झालं आपल्याला. आता ते पॅन सोडायला लागलं तर समजून घ्यायचं. आता पॅन सोडतोय, तुम्ही बघू शकता. मग आपण एका प्लेटमध्ये टाकून त्याच्या वड्या कट करून घेऊ थंड झाल्यावर. तर आता आपल्या ना बर्फीसाठी मिश्रण तयार झाले, त्या प्लेटमध्ये काढून घेऊ आपण. मी आता ही प्लेट मी सेट करून घेते. त्यावर ना आपण थोडं पिस्ता घालून घेऊ गार्निशिंगसाठी. आणि हे ना आता अर्धा तास आहे ना असंच ठेवायचं. थंड झाल्याच्या नंतर आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायचे. तर आता आपलं हे मिश्रण पण सेट झाले. वड्या पाडायसाठी आपण त्याचे ना आता वड्या पाडून घेऊ. तर अशा प्रकारे ना आपली साबुदाणा बर्फी तयार झाली. तुम्ही बघू शकता, खूप छान अशी झाली. आणि तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते. एकदम अशी रसरशीत आहे, कुठे कडक नाही, काय नाही, खायला पण एकदम भारी. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा. उपवासाला आपण नवरात्रीत ना तिखट खातो आणि तिखट पण त्यावर गोड पण पाहिजे आपल्याला खायला. तर त्यासाठी ही रेसिपी नक्की करा. कमी साहित्य लागते, तुमच्याकडे जे आवड असेल त्याच्यात तुम्ही करू शकता. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटू अशा नवीन रेसिपी बरोबर. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.